तर नमस्कार. तर 8वी स्कॉलरशिप यामधील पहिलं जे प्रकरण आहे संख्याज्ञान, यामध्ये हा तास दुसरा. या अगोदरचा पहिला तास आपण अपलोड केलेला आहे. तर हा जो दुसरा तास आहे, म्हणजे व्हिडिओ मोठा होत होता म्हणून आपण काही प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करत आहोत. हा प्रश्न बघा, तर ह्याच्यामध्ये पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय. तर सरळ साधं उत्तर आहे, परिमेय संख्या म्हणजे ज्याचं उत्तर निघतं आणि अपरिमेय संख्या म्हणजे ज्याचं उत्तर निघत नाही ती अपरिमेय संख्या. एकदम सिंपल व्याख्या आपण पाठ करायची, अवघड असं काही नाहीये. तर ह्याच्यामध्ये अपरिमेय संख्या बघूया. पहिला पर्याय बघा, तर पहिला पर्याय या ठिकाणी वर्गमुळात 16 आहे. तर 16चं वर्गमूळ किती? 4. 16चं वर्गमूळ 4. तर 81. 81चं वर्गमूळ 9. वर्गमुळात 4. 4चं वर्गमूळ 2, परंतु वर्गमुळात 3. तर 3चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजेच या ठिकाणी ज्याचं उत्तर निघत नाही ती अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या म्हणजे पर्याय क्रमांक काय झालं? 4 झालं. पर्याय क्रमांक काय झालं? 4. कारण पहिला, दुसरा आणि तिसरा 3 पर्यायाचे उत्तर निघतात, त्याचे वर्गमूळ निघतात, परंतु चौथ्या पर्यायामध्ये हे उत्तर निघत नाही. पुढचा प्रश्न बघा, -27/5 वर्गमुळात 25. आता या ठिकाणी मी लिहितो वर्गमुळात 16. 4चा वर्ग 16, वर्गमुळात 81. 81चं वर्गमूळ 9, वर्गमुळात 4. 4चं वर्गमूळ 2 आणि 3चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. आता या ठिकाणी 25चं वर्गमूळ 5. 5चं वर्गमूळ निघत नाही, बरोबर आहे. -27/5. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलं की परिमेय संख्या म्हणजे काय. या अंशामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या आणि छेदामध्ये शून्येतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण आणि धन संख्या, म्हणजे इथं हे पहिलं परिमेय संख्या आहे. दुसरं पण उत्तर निघत आहे म्हणजे परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5. 5चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही अपरिमेय संख्या झाली. आणि चौथा जो पर्याय आहे, चौथ्या पर्यायामध्ये दशांश नंतर या 2 अंकाच्या वरी आडवी रेघ दिलेली आहे, म्हणजे हा काय झाला? आवर्ती खंडित दशांश रूप, म्हणजे हा परिमेय संख्येचा प्रकार आहे. याचा अर्थ दशांश नंतर 0.5 0.5 0.5 अशा पद्धतीने ते काय होतं? वाढत जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणत्या वास्तव संख्येचे, वास्तव संख्या म्हणजे काय? तर परिमेय व अपरिमेय या दोन्ही संख्यांचा समूह मिळून वास्तव संख्या असे म्हणतात. तर खालीलपैकी कोणत्या वास्तव संख्येचे वर्गमूळ अपरिमेय आहे? अपरिमेय म्हणजे कोणत्या संख्येचं उत्तर निघत नाही, म्हणजे कोणाचं वर्गमूळ निघत नाही. ज्याचं वर्गमूळ निघत नाही ती अपरिमेय संख्या, बरोबर. आता या ठिकाणी बघा, 144चं वर्गमूळ 12, 123चं वर्गमूळ 11, 169चं वर्गमूळ 13, परंतु 10चं वर्गमूळ निघतं का? अजिबात निघत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. प्रश्न काय आहे की पुढीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न दिसायला खूप सोपा दिसतो, परंतु त्याचं उत्तर बघा. आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णांक संख्या म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तरी पण एकदा, पूर्णांक संख्या म्हणजे काय? धन, ऋण आणि शून्य. धन संख्या, त्याच्या विरुद्ध संख्या ऋण संख्या आणि शून्य या तिघाच्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा, तर 1 वजा 1 शून्य आणि वजा पर्याय काय आहेत? 1 वजा 1 शून्य आणि वजा 100 यापैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. बघा तुम्ही एकदा विचार करा. तर पूर्णांक संख्या एकदा मी लिहितो 0 1 2 3 4 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 अशा पद्धतीने. ओके, बघा. तर या ठिकाणी 1 2 3 4 इकडे आणि इकडे पण 1 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5
आता या ठिकाणी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे इकडे संख्या वाढत जातात, म्हणजे इकडे चढता क्रम आहे आणि इकडे उतरता क्रम आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा एक आहे, एक पेक्षा लहान संख्या शून्य आहे, शून्यापेक्षा लहान संख्या वजा एक आहे, वजा एक पेक्षा लहान वजा दोन आहे, वजा दोन पेक्षा लहान वजा तीन. म्हणजे इकडे लहान होत जात आणि इकडे मोठं होत जात, इकडे चढता क्रम आणि इकडे उतरता क्रम, इकडे चढता क्रम आणि इकडे उतरता क्रम. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर्वात लहान संख्या कोणती. मग आता एक पेक्षा लहान शून्य आहे, मग एक तरी येऊ शकत नाही, एक तरी येऊ शकत नाही. आता वजा एक, बरोबर आहे. आता एक पेक्षा लहान शून्य आहे, शून्यापेक्षा लहान वजा एक आहे, म्हणजे शून्य पण येऊ शकत नाही, बरोबर आहे. कारण एक पेक्षा लहान शून्य आणि शून्यापेक्षा लहान वजा एक, म्हणजे शून्य तर ह्या चार पर्यायापैकी येऊ शकत नाही. आता राहिले दोन पर्याय, एक म्हणजे वजा 100 आणि वजा 1, असे दोन पर्याय राहिले. आता वजा 1 लहान का वजा 100 लहान, मी तुम्हाला सांगितलं तिकडे उतरता क्रम आहे. वजा 1 पेक्षा लहान वजा 2, वजा 2 पेक्षा लहान वजा 3. म्हणजे या ठिकाणी वजा 1 नाही लहान, तर इथं वजा 100 ही संख्या लहान आहे. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. खूप महत्वाचा प्रश्न आहे, यावरती अनेक प्रश्न विचारले जातात. हा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती. आता छोटे छोटे प्रश्न आहेत, विचार केल्यानंतर 1 सेकंद पण लागणार नाही. जर कन्फ्यूज झालं तर प्रश्नात उत्तर चुकण्याची शक्यता असते. पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या कोणती. आता या ठिकाणी बघा शब्द आहे खंडित. खंडित या शब्दाचा अर्थ म्हणजे तिथं थांबणे, खंड पडणे. आणि अखंड म्हणजे तिथं पुढे टिंब किंवा त्याची आडवी रेख दिलेली असते. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं बघा खंडित आवर्ती, आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. इथं बघा हे 5 5 5 आणि पुढे टिंब दिलेला आहे, म्हणजे हे अखंड आहे, हे खंडित नाही. म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. इथं 5.5, पुन्हा इथं टिंब दिलेला आहे, हे पण अखंड आहे. दुसरा पर्याय इथं 55 दिलेला आहे, त्यावरती आडवी रेख दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ 55 55 55 ते पुन्हा पुन्हा येणार आहे, म्हणजे हे पण नाही. परंतु या ठिकाणी 0.555 तिथं थांबलेला आहे, पुढे काय टिंब दिलेला नाही किंवा आडवी रेख वरी दिलेली नाही, म्हणजे हे खंडित आहे. काय आहे, खंडित आहे. आणि आवर्ती म्हणजे 5 हा अंक पुन्हा पुन्हा 3 वेळेस आलेला आहे, म्हणून ते खंडित आवर्ती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी अखंड आवर्ती. आता इथे शब्द काय आलेला आहे, अखंड आवर्ती. अखंड म्हणजे सतत, ते थांबलेले नाही, म्हणजे सतत नंतर पॉइंट दशांश नंतर जी संख्या पुन्हा पुन्हा येणे त्याला अखंड म्हणतात. आणि आवर्ती, आवर्ती म्हणजे तोच अंक किंवा तीच संख्या पुन्हा पुन्हा येणे. तर बघूया. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे इथे 165 आहे पॉइंटच्या नंतर, तर त्याच्यावरती आडवी रेघ दिलेली आहे. याचा अर्थ 165 संख्या पुन्हा पुन्हा येणे, म्हणजे हे अखंड आहे आणि आवर्ती आहे. या ठिकाणी 9.165 ही पूर्ण आहे, म्हणजे खंडित दशांश रूप आहे, खंडित दशांश रूप. इथं 0.9165 हे खंडित आहे आणि दशांश रूप आहे, आवर्ती नाही. इथं काय असं दिलेलं नाही आवर्ती. इथं पण 91.65 हे खंडित आहे आणि दशांश रूप आहे. म्हणजे इथं काही पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, अखंड आवर्ती संख्या आहे. पुढचा प्रश्न बघा कसा आहे. तर त्यानं काय म्हटलेलं आहे की 2 परिमेय संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या दरम्यानची, त्या दोघांच्या मधली परिमेय संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. असा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या 713 व 1526 च्या दरम्यान आहे, या दोघांच्या दरम्यान आहे. आता या ठिकाणी 713 व 1526, 713 व 1526, 713 आणि 1526 यांच्या मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. 713 व 1526 यांच्या मधली संख्या आपल्याला शोधायची आहे.
तर या ठिकाणी आता बघा, आता ह्या मधली संख्या शोधायची आहे. आता हे 7/13 म्हणजेच काय, एका अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप आहे. उदाहरणामध्ये प्रत्येकाला 2 न गुणलं, 7 दुनी 14 आणि 13 दुनी 26, म्हणजे ह्याला 2 न गुणलं, म्हणजे 14/26 संक्षिप्त रूप काय आहे, 7/13. आणि पुढची संख्या काय आहे, 15/26. नीट लक्ष द्या का म्हणतोय. 7/13 म्हणजेच 14/26, म्हणजे 14/26 म्हणजे 7/13. आणि दुसरी संख्या का म्हटले, 15/26. छेद समान आहे. छेद समान आहे म्हटल्यानंतर 14 आणि 15 काय आहे, 14 आणि 15 म्हणजे या ठिकाणी फरक कितीचा आहे, 1चा फरक आहे. जेव्हा अंशामध्ये जेव्हा 1चा फरक असतो, अंशामध्ये जेव्हा 1चा फरक असतो, तेव्हा त्यांच्या दरम्यानची परिमेय संख्या काढत असताना अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज करायची. म्हणजेच काय करायचं, तर या दोघांची बेरीज करायची, म्हणजेच ह्या दोघांची बेरीज करायची, या दोघांची बेरीज. म्हणजे उत्तर काय येईल, 15 आणि 7 22 आणि 26 आणि 13 39. म्हणजे उत्तर काय आलं, 22/39. का म्हणतो हा प्रश्न नीट समजून घे. प्रश्न काय आहे की या दोघांच्या मधली परिमेय संख्या काढायची आहे. 7/13 म्हणजेच काय, 14/26. 7 दुनी 14 आणि 13 दुनी 26, आणि 14/26 आणि 15/26. छेद काय झाला, समान झाला, म्हणजे छेद समान करायचा. आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा अंशामध्ये जर 1चा फरक असेल तर त्यांच्या दरम्यानची संख्या काढत असताना त्या अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज करायचं. म्हणजेच 15 7 22 आणि 26 आणि 13 39. बघा, तसाच एक प्रश्न आपण घेणार आहोत या ठिकाणी. तर प्रश्न काय आहे, -12/17 व -25/34 यांच्या दरम्यानची परिमेय संख्या काढायची आहे. छेद समान करूया आपण, बरोबर आहे, छेद समान करूया. म्हणजे -12/17 याला 2 न गुणलं, म्हणजेच काय आलं, 12 दुनी 24 -24 आणि 17 दुनी 34, -24/34 आणि -25/34. -24/34 आणि -25/34 छेद समान झाला, अंशामध्ये 1चा फरक आहे. असं असताना अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज या ठिकाणी करायची आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करायची, बरोबर आहे. म्हणजे -12/17 अधिक -25/34, बरोबर. आता या ठिकाणी बघा, इथं अधिक बेरीज करायची आहे. हे अधिक आणि हे वजा, अधिक वजा वजा, म्हणजेच काय होईल, -12/17 -25/34, बरोबर आहे. म्हणजे अधिक वजा वजा झालं. आता दोघांचे पण चिन्ह ऋण आहेत, म्हणजे ऋण ऋण धन, अंशाची बेरीज करा. छेद इथं छेद समान आहे, म्हणजे छेद समान असेल तर अंशाची बेरीज करा. 25 आणि 12, 25 आणि 12 किती, ऋण 25 आणि 12 37, आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा, -37/34, -37/34, -37/34. या ठिकाणी पर्याय थोडस चुकलेला आहे, तर 34 आहे, -37/34 या ठिकाणी, म्हणजे बरोबर आहे. तर एक मिनिट, यांची बेरीज करायची नाही, छेदाची तर बेरीज करायची आहे. या ठिकाणी 34 आणि 17 51, 34 आणि 17 51, म्हणजेच इथं पण काय आहे, 34 आणि 17 51, ते 51च आहे. 34 आणि 17 51 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजे या ठिकाणी अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज, जर अंशामध्ये 1चा फरक येत असेल आणि छेद समान होत असेल तर त्या ठिकाणी अंश आणि छेदाची बेरीज करायची आहे. पुढचा प्रश्न बघा, 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा
मोठा पूर्णांक 13/7 या परीने संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी असा प्रश्न आहे. म्हणजे 13/7 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर लगतचा त्याचा मोठा पूर्णांक संख्या कळत आहे 1 2 3 4 0 आणि -1 -2. आता 13/7 धन संख्या आहे म्हणजे त्याची आपण पुढची धन संख्या आपल्याला बघावी लागेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता 13/7 मिळवणी म्हणजे काय करणे, बेरीज करणे. मिळवणी म्हणजे बेरीज करणे. तर या ठिकाणी तर पहिला पर्याय मिसळूया आपण 13/7 अधिक 1/7. 13/7 अधिक 1/7 म्हणजेच छेद समान असताना फक्त अंशाचीच बेरीज वजाबाकी केली जाते. 13 आणि 1 14 आणि छेद आहे तोच लिहिला 14/7. 7 न 14 ला भाग घातलं 7 दुनी 14 म्हणजे इथं मोठा पूर्णांक काय आलेला आहे 2 आलेला आहे. म्हणजेच उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न काय आहे 2/4 वजा 5 छेद वजा 9 7 छेद वजा 3 आणि वजा 6 छेद 2. तर या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. दिलेल्या सर्व संख्या परिमेय आहेत पण त्याच्यापैकी एक संख्या पूर्णांक संख्यामध्ये येते. पूर्णांक संख्या म्हणजे धन संख्या ऋण संख्या आणि शून्य त्याला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. मग आता कसं काढायचं पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या त्याचं संक्षिप्त रूप करा छेदाना अंशाला भाग घाला. बरोबर आहे. आता 2/4 बे 1 बे 2 4 1/2 मग 1/2 पूर्णांक होईल का अजिबात नाही. पूर्णांक संख्या 1 2 3 4 5 6 ही धन संख्या वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 ह्या ऋण संख्या आणि शून्य असंच उत्तर आलं पाहिजे. आता ही पुढची संख्या वजा 5 छेद वजा 9. आता इथं तर भागच जात नाही त्याच्यामुळे येणारच नाही. 7/3 इथं पण भाग जात नाही म्हणजे येणारच नाही. वजा 6/2 2 न वजा 6 ला भाग जातो 2/6 म्हणजे उत्तर किती आलं वजा 3 म्हणजे वजा 6/2 ही संख्या काय आहे पूर्णांक संख्या आहे. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. इथे 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येचा उतरता क्रम लावायचा आहे. आता तुम्ही म्हणता एवढा सोपा प्रश्न उतरता क्रम बघा. तर या ठिकाणी वर्गमुळात 21 4 वर्गमुळात 144 आणि 5.1. आता याचा उतरता क्रम लावायचा आहे. आता उतरता क्रम म्हटल्यानंतर काय तर मोठ्याकडून लहानाकडे आपण उतरता क्रम आहे. बरोबर. मोठ्या संख्येकडून लहानाकडे म्हणजे उतरता क्रम लावणे. आता या ठिकाणी कोणत्या पहिली जी संख्या आहे वर्गमुळात 21 त्याचा तर वर्गमूळ निघत नाही आणि आपल्याला कुठं मोबाईलवर पण काढता येत नाही त्याचं वर्गमूळ. तर वर्गमुळात 21 जर संख्या काढायची आता इथं बघा 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 म्हणजे 16 आणि 25च्या मधली संख्या आहे 21. बरोबर आहे मी काय म्हणतो इथं 4चा वर्ग ही वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 25 आणि ह्या दोघांच्या मधली संख्या आहे वर्गमुळात 21. या दोघांच्या मधली म्हणजे हे 4 हे 5 म्हणजे 4 आणि 5च्या मधली कुठली तरी संख्येचं वर्गमूळ आहे ते 4 पॉइंट कितीतरी असेल 4 पॉइंट पुढे कितीतरी असेल. बरोबर आहे. म्हणजे 4 आणि 5च्या मधली संख्या आहे वर्गमुळात 21 लक्षात ठेवा. आता या ठिकाणी वर्गमुळात 144 याचं वर्गमूळ किती झालं 12 झालं. बरोबर आहे. आता बघा आणि इथं 4 दिलेला आहे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या काय झाली वर्गमुळात 144 म्हणजे सुरुवातीला वर्गमुळात 144 पुन्हा 12 नंतर काय येणार 5.1 कारण हे तर काय आहे हे 4 आणि 5च्या मधली संख्या आहे म्हणजे हे 5.1. आता 5.1 पेक्षा लहान कोणतं 5.1 पेक्षा लहान 4 येणार का 5.1 पेक्षा लहान 4 येणार का अजिबात नाही. पण 4 पेक्षा मोठी काय आहे ही संख्या आहे वर्गमुळात 21 कारण वर्गमुळात 21 चं वर्गमूळ 4 पॉइंट कितीतरी आहे 4 पेक्षा मोठा आहे
म्हणजे वर्गमुळात 21 आणि त्याच्यानंतर 4 म्हणजे वर्गमुळात 144. आता या ठिकाणी बघूया आपण. बरोबर आहे, म्हणजे हा झाला उतरता क्रम. 21 वर्गमूळ 4 पॉईंट किती येतं, म्हणजे 4 पेक्षा तो मोठा झाला. बरोबर आहे, म्हणजे 144 5.1 वर्गमुळात 21 आणि 4. आता जे काही 8वीचं जे पहिलं प्रकरण आहे संख्याज्ञान, त्यावरचा हा दुसरा तास आहे. आता तिसऱ्या तासामध्ये स्थानिक किमतीवरचे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण तिसऱ्या तासामध्ये 8वीचे थोडे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर अतिशय महत्वपूर्ण आपले हे जे युट्यूब चॅनल आहे, सर्व शिष्यवृत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस आहेत. तर आपले हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जे काही विद्यार्थी आहेत, आता शाळा चालू झालेली आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ पाठवत चला. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतील हे आपलं चॅनल. 10वी साठी पूर्णपणे मोफत क्लासेस आहेत. आता इथून ते व्हिडिओ पूर्णपणे अपलोड केले जातील. धन्यवाद.